टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जिल्हा नियोजन समितीने पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्याचा जो आराखडा तयार केलेला होता तो आराखडा या ठिकाणी सादर करण्यात आला आणि जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या विकास कामांसाठी जो निधी जो मागितला गेला तो जास्तीत जास्त निधी मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली। निश्चितच अर्थमंत्र्यांनी यावेळी गेल्या वर्षीपेक्षा वाढीव निधी जिल्ह्याच्या विकासाला देण्यात येईल अशा पद्धतीने मीटिंगमध्ये सुचवाचा केली। मी त्याचं स्वागत करू। कशाचं म्हटलं नाही, एक मिनिट। पुरवण्या मागण्या असा आहे की काही खर्च आकस्मिक वाढत असतात, काही संकट आपल्याला सांगून येत नसतात आणि म्हणून पुरवण्या मागण्या हा वेगवेगळ्या अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या विभागाच्या ठेवल्या जातात। त्याच्यामध्ये काही फार गैर आहे असं मला वाटत नाही। यापूर्वी सुद्धा अशा पुरवण्या मागण्या ठेवल्या जायच्या। शेतकरी चळवळ चालवताय, शेतकरी संघटनेत एवढी वर्ष काम करताय, कृषी मंत्री म्हणून काम केलेलं आहे। धनंजय मुंडेंवरती आरोप झालेला आहे, कृषी विभागाच्या ज्या निविष्ठा खरेदी होती त्यामध्ये त्यांनी डीबीटी बदलून व्यापाऱ्यांच्या मार्फत ठेकेदारांच्या मार्फत खरेदी केली आणि मोठा घोटाळा 300 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय। अजूनही त्यांचा राजीनामा नाही, तुमची काय भूमिका असेल, तुमची काय मागणी? नाही, नॅनो डीएपी असेल, नॅनो युरिया असेल बॉटलमध्ये पॅकिंगमध्ये, खरं बघितलं तर हे खरेदी करत असताना जी पद्धत अवलंबली गेली ती पद्धत अत्यंत चुकीची होती। देशामध्ये एका बाजूला डीबीटीचं धोरण राबवलं जात होतं। 2015 नंतर महाराष्ट्रामध्ये डीबीटीद्वारे शेतकऱ्याला अनुदान देण्याचं धोरण आपण अवलंबलेलं होतं आणि हे असताना सरकारनं उठाठेव का करावी? कुठल्या तरी कंपनीचं ते खरेदी करावं, खरेदी करायला दलाल नेमायचे, पुन्हा त्या दलालाकडनं सरकारनं शेतकऱ्यांना वाटायचं। अरे हे दिवस संपलं ना, आता हातात मोबाईल आला, मोबाईलवर गुगल पे व्हायला लागलं। पान टपरीवाला सुद्धा पैसे आता गुगल पेवर घ्यायला लागलेला आहे बाहेर। त्याचा तो कागद तगडाला चिकटून म्हणतोय ह्याच्यावर मोबाईल धर आणि त्याच्यावर त्याला पैसे जाते। ते एवढ्या सुविधा, एवढं तंत्रज्ञान पुढे गेला असताना डीबीटीचं धोरण रद्द करून डायरेक्ट खरेदी करण्याचा घाट जो घातला गेला हे खऱ्या अर्थानं चुकीचा आहे। आणि तंत्रज्ञानावर मग तुमचा विश्वास नाही का तुम्हाला तिथं हात मारायला येत नव्हता? हे कुठेतरी स्पष्ट होणं गरजेचं आहे आणि हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं धोक्यात म्हणजे मान खाली घालणार आहे। आणि मला वाटतं की शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये कधी सवितना आम्ही जागा ठेवणार आहे का नाही, कारण हे राज्य, हा देश कृषीप्रधान आहे, परंतु मातीशी इमान राखून काम करायला पाहिजे। ते काही लोक करताना यातून दिसून येत नाही, हे आता स्पष्ट झालं। नाही, जर तुम्हाला, मला वाटतं की डीबीटीचं धोरण आपण राबवलं असताना, सुरू असताना तुम्हाला त्या धोरणाला बगल देण्याची गरज काय होती? आणि ही विनाकारण उठाठेव आहे। शेजारच्या लग्नामध्ये विनाकारण मंडोळ्या बांधून आपण जायचं कशाला? ते जायला नाही पाहिजे होतं आणि म्हणून म्हणतो हे चुकीचं आहे। तरी एवढं होऊन सुद्धा अजित पवारांनी त्यांचा राजीनामा घेतला नाही। प्रथम दर्शनी त्यांनी राजीनामा घेणं गरजेचं असून किमान या गोष्टीवर चौकशी करणं किंवा ते म्हणतात की अजून आरोप निश्चित नाही, काहीच नाही आणि कसे का राजीनामा घेतला जाणार? नाही, आता कसं आहे, राजीनामा घेणं, राजीनामा देणं हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत ते बाब आहे, परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कोण शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये विष कालवायला येईल त्याच्या विरोधामध्ये आम्ही निश्चितपणाने आवाज उठवू आणि या प्रश्नावरती विधानसभेमध्ये सुद्धा आवाज उठवला जाईल। काय आवाज उठवून काय होत नाही असं नाही, देवाच्या काठीला आवाज नसतो पण न्याय निश्चितपणाने होत असतो।
असं नाहीये. रोहित पाटील हे माझ्या जिल्ह्यातील आहेत. एक तरुण नेतृत्व आहे. RR आबांचा चिरंजीव आहे. आम्ही गावगाड्यातली एकाच मातीतली लेकरं आहोत. त्यामुळं मला वाटतं राजकारण आणि राजकारणाच्या बाहेर ज्यावेळी मिठ्या मारल्या जातात त्यावेळी सगळेच ते एकमेकाचे सगळे सोयरे असतात. ते राहुल सोलापूरकर शिवाजी महाराजांबद्दल ज्या पद्धतीने बोलले ते म्हणाले काय लाच देऊन वगैरे काय. नाही, मला वाटतं या राज्यातली आणि देशातली जी थोर व्यक्तिमत्व आहेत हे खऱ्या अर्थानं आमचे आदर्श आहेत आणि या व्यक्तिमत्वांच्या बाबतीमध्ये बोलत असताना सगळ्यांनीच विचार करून बोलणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्यांचा आदर्श घेऊन आपण पुढे काम करत असतो. त्यांच्यावरती कारवाई धनंजय मुंडे के दौरान जब कृषि मंत्री थे तब जो कुछ भी डॉक्यूमेंट हुई है और डीबीटी ट्रांसफर इस सब को साइडलाइन किया गया ऐसा दिखाई दे रहा है. मुझे ये लगता है कि 2014 के बाद डीबीटी का योजना पूरी देश में उसके योजना के माध्यम से किसानों को खाते में पैसा आ रहा था. राज्य सरकार ने 2015 से डीबीटी का योजना को अंगीकृत किया था और उस माध्यम से किसानों के खाते पे वो यूरिया खरीदी का नैनो DAP खरीदी का जो मामला था वो पैसा किसानों को खाते में जाने में कोई दिक्कत नहीं थी. लेकिन हाथ मारने के नहीं आता, इसलिए ये हुआ है ऐसा मुझे लग रहा है. और यह उसकी जांच होना चाहिए, ये मेरे किसान नेता से मांग है. अगर मैं कर रहा हूं, मैं तो किसान लीडर हूं, किसानों के साथ हम काम करते हैं. किसान अरे जांच करने के लिए आयुक्त कार्यालय कर सकती है, कृषि विभाग के माध्यम से यह जांच हो सकती है, क्यों नहीं होते. वो करना जरूरी है, नहीं करेंगे तो जनता जांच करेगी उनकी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.